गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग आज संध्याकाळपासून स्टार्ट झालाय बिकॉज टुडे इज माय बर्थडे. आणि आता सर्वजण यायला निघलीत, माझी मम्मी, भाऊ, बहीण आणि किळू. बघा किळूची मस्ती बघा, ह्याला कपडे चेंज करायचे, ह्याला हे घालायचे कपडे आणि यांची मस्ती बघा. ह्याला खायला पण घेतला होता खिचडी, तर ह्याला नको आहे, नको बोलते मला, नको नको ना तुला मात नको. चला तर मग मी तुम्हाला दाखवते जेवायला काय बनवलंय ते. आणि ताई सलाद इथे मी बनवली व्हेज बिर्याणी, एवढा मोठं टोप भरून बनवली बघा. आणि मी एकटीने बनवली. हा, आणि इथे बनवलेत मी छोले आणि फरसबीची भाजी सुकी अशी. हा, इथे भाकरी. आता यांची मस्ती बघा चालू आहे, दाखवते तुम्हाला मी. ह्याला काय पाहिजे माहितीये का? मिक्सर पाहिजे. चुप चुप चुप, मिक्सरचा बटन चालू करते. आणि इथे आहे आमचा मस्त असा रायता. आणि सर्वात पहिले थँक्यू सो मच. मी कोणाला बोलते माहितीये? माझ्या हजबंडला थँक्यू सो मच. आणि त्यांच्यामुळे सर्वच गोष्टी पॉसिबल होतात. आणि ज्या गोष्टी मला मोठ्या वाटतात त्या पण मला त्यांच्यामुळे छोट्या वाटतात. आणि माझ्या चेहऱ्यावरची स्माईल जी दिसते ना, ती माझ्या फक्त हजबंड मुलेच आहे. नाहीतर सासर तर माहितीच आहे कसा असतो प्रत्येकाला. तर माझा प्रत्येक गोष्टीमध्ये अशी एकही गोष्ट नाही की त्याच्यात माझ्या हजबंडने माझी साथ नाही दिली. तर त्यांच्यासाठी थँक्यू सो मच. आणि म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत, एवढी मला साथ देतात. आणि प्रत्येक गोष्ट माझी जी एकदम मोठी वाटते ना, ती एकदम आसान करतात. तर परत एकदा थँक्यू सो मच माय लाईफ पार्टनर, माय हजबंड, माय हार्टबीट अँड माय एव्हरीथिंग. इथं सगळी जण आली, तुम्ही बघू शकता. हा केक दादा नेलाय आणि हा भाऊ नेलाय. यू वंश नेलाय, यू मानसी सनी सगळ्यांनी नेलाय. इकडे तुला देते
थँक्यू. मम्मीला थोडासा पार्सल देते कारण मम्मीचा जेवायला नाही थांबणार. मग त्यांना पार्सल देते. छोल्यांची भाजी, रायता आणि बिर्याणी. त्यांनी घरी पण जेवण बनवलं आहे आणि थोडासा देते. आता बोलतो महिने आम्हाला जे खरं म्हणजे तुमचा ब्लॉग बोलतो मोठा होईल. आम्हाला आता आलं चालू केलं की डायरेक्ट तोंडावर हात. माझ्या नवऱ्याने गिफ्ट आणलेलं काय दे बघू बघू दे काय आहे. Thank you so much, my husband. Husband, मी चेंज केलं लगेच. चला मी आलो. सर्वजण जेवली. त्यांच्या घरी पण गेली. मम्मीचा पण गेली. त्यांना थोडं पार्सल पण दिला. आणि मग आता भरपूर बिर्याणी राहिली. दाखवते मी तुम्हाला किती राहिली. अरे थांब ना. आणि आता मी लास्ट जेवायची राहिली. घरातली सगळी कामं ऑल टोटल उरकून झालीत. म्हणजे पसारा काहीच नाही. ह्यांनी पण थोडं क्लिनिंग केली आणि मी भांडी वगैरे घासली. किचन वगैरे क्लीन केला आणि आत्ता मी जेवणार आहे. हा माझ्या भावाचा आहे. मम्मीचा पण आलाय आणि माझ्या नवऱ्याचा. तुम्ही व्हिडिओ बघलात. कीचा आवाज केलं झोप. थँक्यू सो मच विनू. माझ्या भावाच्या इथून आले मला 1000 रुपये. हे बघा वाटून बिटून झाली तरी एवढी बिर्याणी राहिली आणि भाजी सगळी संपली. इथे थोडीशी राहिली फक्त. ती मी आता काढून घेतली छोट्या टोपीत. आणि आता मी फायनली जेवणार आहे. माझं ताट इथं भरलंय आणि मी माझं ताट दाखवते. आता मी माझं ताट भरलाय. आता मी जेवते. दिसतंय तर जास्त. आता मग किती याच्यातलं संपते. मम्माला किस्से दे. मम्माला किस्से. मम्माला दे. मी दिली. तू कुठे दिलीस. तू कशी दिसेल दे. तसे डोळे करून दाखवतोस त्यांना. इथं 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 दुसरे गालावर दे ना. चेटकीन अशी करते. चेटकीन डोळे उलटे करते. अशी करते चेटकी करते. हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज. हॅलो गाईज बोल. सर्वात पहिले तर सर्वांना गुड मॉर्निंग. कारण कालचा ब्लॉग एंड नव्हता केला. मग विचार केला तोच ब्लॉग कंटिन्यू करावा. आणि आता माझी जेवणाची तयारी, नाश्त्याची तयारी, त्याच्यात सोबत मग बाकीची सगळी कामं येतील. आणि डीमार्टवरून आल्याच्या नंतर मला जायचं आहे गणपती पसंत करायला. कारण ताई बरेच दिवस झाले माझ्या पाठी लागल्यात की वहिनी जाऊ चला आपण गणपती बघायला आणि ब्लॉग पण बनवूया. तर मग डीमार्टला किती टाइम होते काय माहिती नाही. मला वाटतं संध्याकाळ तर होईलच. कारण माझी अजून घरातली कामं पण उरकायची बाकी आहेत. आणि त्याच्यासोबत मग डीमार्टवरून येईन. मग आल्याच्या नंतर फ्रेश वगैरे होईन परत. आणि मग संध्याकाळपर्यंत मग मी गणपती बघायला जाईन. म्हणजे पसंत करायला जाईन. आणि बघूयात कुठला गणपती आम्ही पसंत करतोय ते. तर चला माझे कामाला लागते मी. आणि मी तुमच्याशी नंतर भेटते. सीएनजी टाकायला बेलापूरला यायचं होतं. ते म्हणजे तुझं काही काम असेल तर चल जाऊया. तर मी तुला ठीक आहे चला डीमार्टला येते मी. तर आता सीएनजी टाकून झाली. इथे गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललो डीमार्टला. मी आले, ताई आले, हे आले, कियू आणि छोटी ताई पण आली. बाबू दाखव. बाबू नुसतं खात का लागला ना बाबू. शंपा सांगते की संपा.
हा पाहिजे फेवरेट. दोघी जणी ट्रॉली बघा सुचतात पण निघाले ट्रॉली माझी अटकली. आमची ग्रोसरी वगैरे घेऊन झाली आणि आता आम्ही निघलोत घरी जायला. आता बघते कुठे गेले तर मग ते पण तुमच्यासोबत शेअर करीनच. आता आम्ही गेलेलो डिमार्टला. डिमार्टवरून येता येता आम्हाला एवढी संध्याकाळ झाली आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालो कियो आणि मी. आणि आता आम्ही निघलोत गणपती बाप्पांची मूर्ती बघायला. तर आमच्या इथे एक आहेत त्यांच्या इथे आम्ही जाणार आहोत. ताई, मी आणि छोट्या ताई, मोठ्या ताई आणि कियूला घेऊन जाणार आहोत. आणि हा आमचा गणपती पूर्ण कुटुंबाचा असतो. कुटुंबाचा म्हणजे काही ठिकाणी बघा आता आमच्या घरी पण बरेच जणांच्या इथे गणपती असतात. ह्याच्या इथे, त्याच्या इथे, त्याच्या इथे. तर आमचा तसा नाही. आमच्या भरपूर काका आहेत, म्हणजे 6 काका यांचे सख्खे आहेत आणि 3 चुलत काका आहेत. तर असे 9 काका, त्यांची मुलं, त्यांच्या मुली आणि सुना, असा आमचा कुटुंबाचा एकच गणपती असतो. आणि आम्ही एन्जॉय म्हणजे खूपच जास्त एन्जॉय करतो. पण आम्हाला काही सुनांना जमत नाही. आम्ही जातो माहेरी. आता मी मागं सांगते हां, मी फर्स्ट डेला इथे असते पण पूर्ण दिवस नसते. पूजा इथली झाली की जेवण वगैरे करून मी माझ्या मम्मीच्या इथे जाते, कारण मम्मीच्या इथे पण माझ्या 1.5 दिवस गणपती असतो. मग तिथे दुपारी जाते. मग दुपारी गेले की मी तिथेच वस्तीला पण राहते. आणि मग दुसऱ्या दिवशी असतो ऋषपंचमीचा उपवास. मग ऋषपंचमीचा उपवास झाल्याच्या नंतर मम्मीला सांगते लवकर लवकर गणपती विसर्जन करायला चल, म्हणजे मला सासरचा पण गणपती विसर्जन करायला यायला भेटेल. मग मी काय करते, तिकडचा गणपती विसर्जन झाला की हे मला लगेच आणतात आणि मग मी इकडचा गणपती विसर्जन करायला येते. तर अशी माझी आमची 2 दिवसाची धावपळ असते, इथून तिथे तिथून इथे. तर ह्या वर्षीच्या व्हिडिओ पण बघायला तुम्हाला भेटतील मस्त मस्त. तर आता चला जाऊया गणपती बाप्पांची मूर्ती बघायला. कियूला चप्पल आणली बघा मी डिमार्टमधून, कारण अशीवाली चप्पल होती त्याच्याकडे, ती माझ्या भावानी संकष्टीला गेलेलो तर चप्पल काढली आणि त्याने ती चप्पल तिथेच बाहेर ठेवली. आम्हाला काही लक्षात आलं नाही ती चप्पल घ्यायचंय म्हणून, आणि ती चप्पल त्याची तिथंच राहिली. आणि त्याच्या बऱ्याच चप्पल आहेत पण त्या पावसाळ्यात यूज नाही करू शकत, म्हणून मग मी ही आणली त्याला. तर आता हीच घालते. चला चला पुढे बघा. गाईज आम्ही पसंत केलेला आहे गणपती. आता आम्ही दाखवू तुम्हाला. दाखवते